नमस्कार. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सांगली यांच्या वतीने आयोजित केलेल्या या स्तुत्य उपक्रमाच्या चौथ्या पुष्पामध्ये मी सर्वांचे स्वागत करते. तत्पूर्वी आपल्या मातृसंस्थेचे मार्गदर्शक डॉक्टर श्रीयुत विकास सलगर सर, प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सांगली, सेवापूर्व विभागाच्या विभाग प्रमुख खोत मॅडम, तसेच जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सांगलीचे ज्येष्ठ अधिव्याख्याते या सर्वांचे प्रथमतः धन्यवाद मानते आणि माझ्या या आजच्या पुष्पाला सुरुवात करते. मी राजनंदिनी शंकर पाटील, संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्था इस्लामपूर संचलित मान्य श्री अण्णासाहेब डांगे कॉलेज ऑफ एज्युकेशन DED आष्टा या ठिकाणी सहाय्यक शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. आजचा माझ्याकडे जो विषय आहे तो गणित अध्ययन अध्यापनशास्त्र. त्यामधील घटक आहे संख्या, संख्याज्ञान व संख्यांवरील क्रिया. हा घटक अभ्यासनापूर्वी संख्यांची निर्मिती कशी झाली हे आपण पाहूया. कारण गणित शिकण्याची सुरुवात ही संख्यांपासूनच होते. 1400 कोटी वर्षापूर्वी विश्वाची निर्मिती झाली आहे असं म्हटलं जातं. त्यानंतर पृथ्वीची निर्मिती झाली. 1,00,000 वर्षापूर्वी माणूस पृथ्वीवर अवतरला. पूर्वीचा माणूस त्या काळी जंगली अवस्थेत एकटाच राहत असे. त्यानंतर जंगली प्राण्यांपासून संरक्षण व्हावे म्हणून तो समूहाने राहू लागला. समूहामध्ये राहत असताना समूहातील व्यक्ती किती, प्रत्येकाने केलेली शिकार किती असे प्रश्न निर्माण झाले. गरज ही शोधाची जननी आहे असं म्हटलं जातं. या उक्तीप्रमाणे तो गणन करण्यासाठी हातापायाची बोटे वापरू लागला व त्याद्वारे गणन करू लागला. त्यानंतर तो वस्तूच्या सहाय्याने, दगडगोटे यांच्या सहाय्याने झाडांवर, जमिनींवर, रेषा, खोडांवर मारू लागला व त्याद्वारे तो गणन करू लागला आणि गणनाला सुरुवात झाली. पण जसजसे समूह मोठमोठे होत गेले तसतसे गणनात समस्या वाढू लागल्या आणि या खुणांचे रूपांतर चिन्हात झाले. यातूनच संख्या चिन्हांची निर्मिती झाली. म्हणूनच गणिताला मानवनिर्मित शास्त्र असे म्हटले जाते. आता आपण आपल्या टॉपिककडे वळूया. संख्या, संख्याज्ञान व संख्यांवरील क्रिया. संख्या, संख्याज्ञान व संख्यांवरील क्रिया हा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. याच्यावरती TETमध्ये 2013 ते 21 पर्यंत अनेक वेळा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. पहिला मुद्दा आहे संख्या म्हणजे काय. संख्या म्हणजे काय ते पाहूया. संख्या म्हणजे मोजणी, मापन किंवा क्रम दर्शवणे होय. म्हणजेच मोजणी करण्यासाठी, मापन करण्यासाठी किंवा क्रम दाखवण्यासाठी जी संज्ञा वापरली जाते तिला संख्या असे म्हणतात. आपण वस्तूंची मोजणी करतो तेव्हा 1, 2, 3, 4, 5 अशी जी चिन्हे वापरतो त्यांना संख्या असे म्हणतात. संख्या हे वस्तूंचे प्रमाण म्हणजेच क्वांटिटी, स्थान, पोझिशन व क्रम म्हणजे ऑर्डर दाखवण्यासाठी वापरतो. उदाहरणार्थ 5 सफरचंद यामध्ये संख्येद्वारे प्रमाण दाखवलेले आहे. दुसरा क्रमांक एखाद्या परीक्षेमध्ये, खेळामध्ये आलेला क्रमांक दाखवण्यासाठी इथे संख्येचा वापर केलेला आहे. म्हणजे स्थान दाखवतं. 20 रुपयाची नोट यामध्ये रुपयाचे मापन करण्यासाठी संख्या दाखवलेली आहे. सोप्या शब्दात सांगायचे झाले तर संख्या ही मोजणी करणे,
मापन करणे किंवा क्रम दर्शवण्यासाठी वापरली जाणारी संज्ञा म्हणजे संख्या होय. नेक्स्ट आहे संख्याज्ञान. तिलाच नंबर सिस्टीम असं म्हटलं जातं. संख्याज्ञान म्हणजे संख्या लिहिण्याची व दाखवण्याची पद्धती होय. संख्या पद्धती ही आधार म्हणजेच बेसवर ठरते. सामान्यपणे वापरल्या जाणाऱ्या पद्धती या खालीलप्रमाणे आहेत. द्विनारी पद्धती, तिलाच बायनरी असं इंग्रजीमध्ये म्हटलं जातं. यामध्ये 2 आधार असतात म्हणजे 2 बेस असतात, 0 आणि 1 अंक. दुसरी पद्धती आहे आठरी म्हणजेच ऑक्टल. यामध्ये 8 आधार असतात जे 0 ते 7 अंक असतात. तिसरी पद्धत आहे दशमान, तिलाच डेसिमल. यामध्ये 10 आधार असतात, 0 ते 9 अंक असतात. हिलाच दशमान पद्धती असं म्हटलं जातं. यामध्ये 10 चिन्हांद्वारे ही पद्धत लिहिली जाते. ही पद्धत सगळीकडे वापरली जाणारी पद्धत आहे. दशमान पद्धत ही खूप महत्त्वाची आहे. आणि षोडशरी हेक्साडेसिमल, यामध्ये 16 आधार असतात, 0 ते 9 व ए ते एफ या चिन्हांद्वारे ही संख्या वापरली जाते. अशा पद्धतीने संख्याज्ञान लिहिण्याच्या या 4 पद्धती आहेत. त्यामधली दशमान पद्धती ही सगळीकडे वापरली जाते. त्यानंतर आहेत संख्यांचे प्रकार. आता यामध्ये एकूण 7 संख्यांचे प्रकार दिलेले आहेत. पहिली संख्यांचा प्रकार आहे नैसर्गिक संख्या, दुसरा आहे पूर्ण संख्या, तिसरा आहे पूर्णांक संख्या, चौथी आहे भिन्न संख्या, पाचवी आहे अभिन्न संख्या, सहावी आहे खऱ्या संख्या आणि सातवी आहे काल्पनिक संख्या. या संख्यांचा डीपमध्ये पुढे अभ्यास करणार आहोत. आता आपण पहिली संख्या पाहूया, नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्या कशाला म्हणतात तर ज्या काही मोज संख्या आहेत 1 पासून अनंतापर्यंत, तर त्या सर्व संख्यांना नैसर्गिक संख्या म्हणतात. या निसर्गातून निर्माण झालेल्या आहेत, मानवाने निर्माण केलेल्या आहेत, म्हणून त्यांना नैसर्गिक संख्या असं सुद्धा म्हटलं जातं. उदाहरणार्थ 1, 2, 3, 4, 5 अशा अनंतापर्यंत ज्या संख्या आहेत त्या सर्व संख्यांचा समावेश नैसर्गिक संख्यांमध्ये होतो. नैसर्गिक संख्या ह्या मोजणी किंवा क्रम सांगण्यासाठी सुद्धा वापरल्या जातात. उदाहरणार्थ 1 सफरचंद, 2 पुस्तके, 5 मित्र. नैसर्गिक संख्यांचे गुणधर्म सांगायचे झाल्यास पहिला गुणधर्म आहे सर्व नैसर्गिक संख्या धन असतात. दुसरा गुणधर्म आहे नैसर्गिक संख्यांची बेरीज किंवा गुणाकार केल्यास उत्तर ही नैसर्गिक संख्या येतं. आणखीन एक गुणधर्म सांगायचा झाल्यास नैसर्गिक संख्येचा, नैसर्गिक संख्येमध्ये शून्याचा समावेश नसतो. हे नैसर्गिक संख्यांचे गुणधर्म आहेत. त्यानंतर पुढची आहे पूर्ण संख्या. नैसर्गिक संख्यामध्ये शून्याचा समावेश केल्यानंतर मिळणाऱ्या संख्येला पूर्ण संख्या असं म्हणतात. तिलाच इंग्रजीमध्ये होल नंबर असंही म्हटलं जातं. उदाहरणार्थ 0, 1, 2, 3, 4, 5 अशा अनंतापर्यंत ह्या पूर्ण संख्या आहेत. नैसर्गिक संख्येमध्ये शून्य नव्हतं, पूर्ण संख्येमध्ये ते शून्य आलेत, म्हणून त्या संख्या पूर्ण झाल्या आहेत, म्हणून त्यांना पूर्ण संख्या असं म्हणतात. पूर्ण संख्येत कोणतीही ऋण संख्या नसते, हा पूर्ण संख्येचा गुणधर्म आहे. तसेच संगणकशास्त्रात शून्य हा सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. शून्याचा संबोध सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. शून्य म्हणजे काहीच नाही आणि शून्याचा शोध आर्यभट्ट यांनी लावलेला आहे. त्याच्यानंतर पुढचा संख्येचा प्रकार आहे पूर्णांक
संख्या, तिलाच इंटिजर्स असं म्हटलं जातं. या पूर्णांक संख्या या शब्दाचा संधिविग्रह केला असता पूर्ण अधिक अंक असा होतो. म्हणजेच धनसंख्या आणि ऋण संख्या व शून्य मिळून जी पूर्ण अंक तयार होतात तर त्याला पूर्णांक असे म्हणतात. उदाहरणार्थ, एक संख्या रेषा आहे, सेंटरमधला 0 आहे, उजव्या बाजूला धन संख्या 1 2 3 4 5 अशा अनंतापर्यंत आहेत आणि डाव्या बाजूला -1 -2 -3 -4 -5 अशा अनंतापर्यंत ज्या संख्या आहेत म्हणजेच शून्य आणि डावीकडील ऋण संख्या उजवीकडील धनसंख्या मिळून ज्या पूर्ण अंक संख्या झाल्या आहेत तर त्यांना पूर्णांक संख्या असं म्हणतात. याच्यावर सुद्धा परीक्षेमध्ये भरपूर असे प्रश्न विचारले जातात. आता असे प्रश्न विचारू शकतात, एखादी संख्या रेषा दिली जाते आणि त्याच्यावर अंक असतात, म्हणजे 0 सेंटरला -1 -2 -3 -4 असे डाव्या बाजूला अंक असतात आणि उजव्या बाजूला -1 -2 -3 -4 -5 असे अनंतापर्यंत अंक येतात. मग सर्वात लहान धनसंख्या कोणती? तर 1 ही सर्वात लहान धनसंख्या येते. आणि सर्वात मोठी ऋण संख्या कोणती? तर -1 ही सर्वात मोठी ऋण संख्या येते. अशा पद्धतीचे प्रश्न तिथं विचारू शकतात. आणि सर्वात मोठी पूर्णांक संख्या कोणती? तर ती अनंत आहे. कारण ऋण संख्या जरी असेल तर ती मोठी विचारली तर डाव्या बाजूला अनंत ऋण संख्या आहेत आणि उजव्या बाजूला सर्वात मोठी पूर्णांक धनसंख्या विचारली तर ती सुद्धा अनंत आहेत. तर असे उत्तर येईल. आता यामध्ये सकारात्मक व नकारात्मक पूर्णांक असे 2 प्रकार दिलेले आहेत. सकारात्मक पूर्णांक यामध्ये -1 -2 -3 -4 असे अनंतापर्यंत अंक येतात आणि नकारात्मक पूर्णांकमध्ये -1 -2 -3 -4 असे ऋण मूल्य असणारे सगळे अंक येतात. आता या सकारात्मक व नकारात्मक पूर्णांकांचा उपयोग हा समुद्र सपाटीवरील उंची, खालील उंची किंवा बँकेचे जे व्यवहार आहेत त्यातले नफा तोटा याच्यासाठी केला जातो. आता पुढचा प्रकार आहे चौथा, अपूर्णांक. त्यालाच इंग्रजीमध्ये फ्रॅक्शन असं म्हटलं जातं. एका संख्येला दुसऱ्या संख्येने भागून मिळणारा परिणाम आहे तर तो अपूर्णांक असतो. या अपूर्णांक संख्येचे स्वरूप a/b असं मानलं जातं. उदाहरणार्थ 1/2, 2/3, 3/4, 2/5 अशा पद्धतीने अपूर्णांक हे मानले जातात. अपूर्णांकांचा उपयोग हा जेवणाचं प्रमाण, वस्तूंचे भाग पडणे, क्षेत्रफळ मोजणे इत्यादीसाठी केला जातो. म्हणजेच अंश आणि छेद स्वरूपात लिहिल्या जाणाऱ्याला अपूर्णांक असं म्हणतात. मग 2/5 असेल तर 5 म्हणजे एखाद्या संख्येचे किती भाग झाले ते दर्शवणारे 5 हा अंक असतो आणि 2 हा 2 तसे किती अंक घेतलेले आहेत हा दर्शवतो. अपूर्णांकांचे साधे व मिश्र अपूर्णांक असे प्रकार आहेत. आता साधा अपूर्णांक यामध्ये 2/5 हे उदाहरण दिलेलं आहे. म्हणजे 2 हा अंश आहे, 3 हा छेद आहे, पण छेद हा मोठा असतो अंशापेक्षा, त्याला साधा अपूर्णांक असं म्हणतात. दुसरा आहे तो इम्प्रॉपर अपूर्णांक. यामध्ये 7/4 हे उदाहरण दिलेलं आहे. म्हणजेच अंश 7 आहे आणि छेद 4 आहे, मग छेद हा लहान आहे अंशापेक्षा. त्यानंतर मिश्र अपूर्णांक कशाला म्हणतात बघा.
ही पूर्ण संख्या आहे आणि पुन्हा 2/3 ही अपूर्णांक आहे, तर हिला मिश्र अपूर्णांक असे म्हणतात. मिश्र अपूर्णांक दैनंदिन जीवनात अधिक आढळतात, त्याचा दैनंदिन जीवनामध्ये उपयोग हा केला जातो. त्याच्यानंतर पुढचा प्रकार आहे, त्यातलाच प्रकार आहे दशांश अपूर्णांक, त्यालाच डेसिबल नंबर असं म्हटलं जातं. यामध्ये दशांश बिंदू असणाऱ्या संख्या असतात किंवा 10च्या पटीमध्ये ज्यांचे भाग जातात त्यांना दशांश संख्या किंवा अपूर्णांक असं सुद्धा म्हणतो. आता उदाहरणार्थ इथं 3.14, 10.5, 7.89 अशा संख्या असतात, म्हणजे इथं दशांश बिंदू यामध्ये असतात म्हणून त्यांना दशांश संख्या असे म्हणतात. या दशांश संख्यांचा वापर रुपये, एखाद्या वस्तूची, पदार्थाची किंमत ठरवण्यामध्ये किंवा लिहिण्यामध्ये याचा वापर केला जातो. वजन 5.25 किलो, म्हणजे इथं पॉईंट आलेला आहे, दशांश डेसिबल नंबर आलेला आहे. तसेच अंतर असेल 3.6 किलोमीटर, अशा पद्धतीने या संख्यांचा वापर केला जातो. त्याच्यानंतर पुढचा प्रकार आहे परिमेय संख्या, तिलाच रॅशनल नंबर असं म्हटलं जातं. आता रॅशनल नंबर म्हणजे काय, तर सर्व पूर्णांक व अपूर्णांक संख्यांच्या संचाला परिमेय संख्या असं म्हणतात. म्हणजेच सर्व पूर्णांक संख्या पण यामध्ये येतात आणि अपूर्णांक संख्या सुद्धा यामध्ये येतात. उदाहरणार्थ 1/2 बरोबर 0.5 आणि 1/3 बरोबर 0.33 किंवा 2.5 0 ही सुद्धा म्हणजे यामध्ये पूर्णांक अपूर्णांक संख्या आहेत आणि त्यांना सुद्धा परिमेय संख्याच असं म्हणतात. पण परिमेय संख्याचा गुणधर्म सांगायचा झाल्यास परिमेय संख्या दशांश रूपात समाप्त होतात किंवा पुनरावृत्ती होते. उदाहरणार्थ 1/3 बरोबर 0.3333 अशी इथं पुनरावृत्ती झालेली आहे. हा एक परिमेय संख्येचा गुणधर्म आहे. तसेच दुसरा गुणधर्म सांगायचा झाल्यास दशांश संख्येच्या छेदस्थानी शून्य नसतो. कुठलीही परिमेय संख्या असू दे तिच्या छेदस्थानी शून्य नसतो, हा परिमेय संख्येचा गुणधर्म आहे. आता परिमेय संख्येचे 2 उपप्रकार आहेत. त्यामध्ये पहिला आहे अपरिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या, तिलाच रॅशनल नंबर असं म्हटलं जातं. तिलाच अभिन्न संख्या असं सुद्धा म्हटलं जातं. अपरिमेय संख्येची व्याख्या अशी सांगता येईल की ज्या संख्येचे उत्तर काढण्यासाठी लॉग टेबल कॅल्क्युलेटरचा उपयोग करावा लागतो, कुठल्याही गणितीय क्रियांनी उत्तर काढता येत नाही, अशा संख्यांना अपरिमेय संख्या असे म्हणतात. म्हणजेच P/Q या स्वरूपात व्यक्त न करता येणाऱ्या संख्या म्हणजे अपरिमेय संख्या, अशी इथे एक व्याख्या दिलेली आहे. याचं दशांश रूप जे असतं तर ते न संपणारं आणि न पुन्हा येणारं असतं. उदाहरणार्थ वर्गमुळात 2 बरोबर 1/4142. पायची किंमत 3.1415 अशा पद्धतीने हे येतात. याचा उपयोग हा भूमितीमध्ये विज्ञानातील स्थिरांक काढण्यासाठी केला जातो. त्याच्यानंतर पुढची संख्या आहे ती वास्तव संख्या, तिलाच रियल नंबर असं म्हटलं जातं. सर्व परिमेय व अपरिमेय संख्या मिळून तयार होणाऱ्या संख्येला वास्तव संख्या असे म्हणतात. उदाहरणार्थ -5, 0, 1/2, घनमुळात 3, पाय
ही त्याची उदाहरणं आहेत. आता यानंतर आहे समसंख्या. आता समसंख्येची व्याख्या अशी करता येईल की ज्या संख्येला 2 ने निःशेष भाग जातो त्या संख्येला समसंख्या असे, किंवा ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी एखादा अंक असतो त्या संख्येला समसंख्या असे म्हणतात. उदाहरणार्थ 2, 4, 6, 8 हे अंक आहेत. आता यांची जर गुणधर्म पाहायचे झाल्यास 2 सम संख्यांची बेरीज ही समसंख्या असते. 2 समसंख्येचा गुणाकार सुद्धा समसंख्याच असतो. तसेच बघा आणखीन एक गुणधर्म सांगता येईल, क्रमवार समसंख्येमध्ये 2चा फरक असतो. जे क्रमवार जर 2 संख्या समसंख्या आल्या असतील त्यामध्ये 2चाच फरक असतो. 2, 4, 6 अशा पद्धतीने. सर्वात लहान समसंख्या ही 2 आहे आणि सर्वात मोठी समसंख्या ही अनंत आहे, म्हणजे सांगताच येत नाही. आता TET परीक्षा असेल, शिक्षक भरती असेल, यामध्ये समसंख्येवरील आणि समसंख्यांच्या बेरजेवरील विविध गणित विचारली गेली आहेत. ती आपण पुढे पाहणारच आहोत. त्यानंतर पुढचं आहे विषम संख्या. आता विषम संख्येला इंग्रजीमध्ये ऑड नंबर असं म्हटलं जातं. विषम संख्येची व्याख्या पाहूया. ज्या संख्येला 2 ने भागल्यास बाकी 1 उरते त्या संख्येला विषम संख्या असे म्हणतात. किंवा ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 यापैकी 1 अंक असतो त्या संख्येला विषम संख्या असे म्हणतात. क्रमवार विषम संख्येत 2चा फरक असतो. उदाहरणार्थ 1, 3. 1 आणि 3 मध्ये 2चा फरक आहे. 3 आणि 5 मध्ये 2चा फरक आहे. 5 आणि 7 मध्ये 2चा फरक आहे. आता विषम संख्येचे गुणधर्म सांगायचे झाल्यास 2 विषम संख्यांची बेरीज ही समसंख्या असते आणि 2 विषम संख्येचा गुणाकार हा विषम संख्याच येतो. आता परीक्षेमध्ये सर्वात लहान विषम संख्या कोणती, सर्वात मोठी विषम संख्या कोणती असे प्रश्न विचारले जातात. तर सर्वात लहान विषम संख्या 1 ही आहे आणि सर्वात मोठी विषम संख्या अनंत आहे, सांगता येत नाही. त्यानंतर पुढचा प्रकार आहे अविभाज्य संख्या किंवा मूळ संख्या. तिलाच प्राइम नंबर असं म्हटलं जातं. आता प्राइम नंबरची व्याख्या पाहूया. ज्या संख्येला त्याच संख्येने भाग जातो त्या संख्येला मूळ संख्या किंवा अभाज्य संख्या असं म्हटलं जातं. किंवा ज्या संख्येचे फक्त 2 घटक असतात, 1 आणि ती संख्या, तिला प्राइम नंबर असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ 2, 3, 5, 7, 11, 13 अशा अनंतापर्यंत मूळ संख्या ह्या आहेत. बघा आणखीन एकदा, ज्या संख्येला त्याच संख्येने भाग जातो आणि 1 अशा संख्यांना अभाज्य संख्या असं म्हटलं जातं. आता 2 ही एकमेव समसंख्या आहे जी मूळ संख्या सुद्धा आहे आणि 1 ही मूळ संख्या ही नाही आणि संयुक्त संख्या सुद्धा नाही. मूळ संख्यांनंतर पुढचा प्रकार आहे संयुक्त संख्या. तिलाच कंपोजिट नंबर असं म्हटलं जातं. तर याची व्याख्या पाहूया. संयुक्त संख्या म्हणजे काय, तर 2 संख्यांच्या गुणाकारांपासून बनणाऱ्या संख्यांना संयुक्त संख्या असे म्हणतात. उदाहरणार्थ 4 या संख्येला 2 पेक्षा जास्त घटक आहेत
तर म्हणून 4 ही संयुक्त संख्या आहे. म्हणजे 4 एक्के 4, 2 चौक 8 आणि 4 दुनी 8 असे 3 याला घटक आहेत. म्हणून 4 ही संयुक्त संख्या आहे. त्याच पद्धतीने 6 ला 1 2 3 6 असे घटक आहेत. त्यामुळे 6 ही संयुक्त संख्या आहे. आता पुढचा प्रकार पाहूया, जोडमूळ संख्या. आता जोडमूळ संख्या म्हणजे काय, तर जोडमूळ संख्या अशा संख्यांना म्हणतात ज्या एक आणि स्वतः व्यतिरिक्त इतर गुणांक म्हणजे फॅक्टर सुद्धा ठेवतात, त्यांना जोडमूळ संख्या असे म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचे तर ज्या संख्येला 2 पेक्षा जास्त गुणक असतात ती जोडमूळ संख्या होय. उदाहरणार्थ 4 याला 1 2 4 असे 3 ने भाग जातो किंवा 3 हे गुणांक आहेत म्हणून ही जोडमूळ संख्या आहे. तसंच दुसरं उदाहरण आहे 6 याला 1 2 3 6 म्हणजे 4 गुणांक आहेत म्हणून ही सुद्धा जोडमूळ संख्या आहे. त्याच पद्धतीने इथे 9 हा सुद्धा गुणांक, ह्याचे सुद्धा गुणांक 1 3 9 असे 3 गुणांक आहेत म्हणून ही सुद्धा जोडमूळ संख्या आहे. आता सोप्या भाषेत जोडमूळ संख्या म्हणजे ज्या संख्येत 2चा फरक असतो त्यांना सुद्धा जोडमूळ संख्या म्हणतात. असं लक्षात ठेवण्यासाठी आपण ट्रिक वापरू शकतो. 1 ते 100 पर्यंत जोडमूळ संख्यांच्या एकूण 8 जोड्या आहेत. या जोड्यांवर सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातात. आता महत्त्वाचा मुद्दा किंवा महत्त्वाचे मुद्दे लक्षात काय ठेवायचे आहेत, तर 1 ही ना मूळ संख्या आहे ना जोडमूळ, आणि सर्वात छोटी जोडमूळ संख्या 4 ही आहे. मूळ संख्या या नेहमी 2 गुणांक असतात म्हणजे 1 आणि ती संख्या स्वतः. जोडमूळ संख्या या मूळ संख्येच्या उलट त्यांना 2 पेक्षा जास्त गुणांक असतात. त्याच्यानंतर पुढची आहे सहमूळ संख्या. आता सहमूळ संख्येलाच को प्राईम नंबर असं म्हटलं जातं. तर या संख्येची व्याख्या करायची झाल्यास ज्या संख्येचा 1 सोडता कोणताही सामायिक विभाजक किंवा अवयव नसतो त्यांना सहमूळ संख्या असे म्हणतात. उदाहरणार्थ 8 आणि 15 यामध्ये 8 ला 1 2 4 8 असे 4 फॅक्टरने भाग जातो आणि 15 ला 1 3 5 15 असे 4 फॅक्टरने भाग जातो. पण या दोघांच्या मध्ये 1 हा एकच सामायिक विभाजक आहे म्हणून ह्या सहमूळ संख्या आहेत. तसेच 14 आणि 25 यामध्ये एक सोडता कुठलाही कॉमन फॅक्टर यांच्यामध्ये नाही म्हणून ही सहमूळ संख्या आहे. तिसरं उदाहरण दिलेलं आहे 12 आणि 16 यामध्ये सुद्धा एकच सामान्य गुणक आहे. त्यामुळं 12 आणि 16 यामध्ये सामान्य गुणक हे जास्त आहेत म्हणजे कॉमन फॅक्टर हे 3 आहेत. त्यामुळं ही सहमूळ संख्या होत नाही. आता सहमूळ संख्या कशा ओळखायच्या, तर त्यासाठी काही महत्त्वाचे मुद्दे यांनी दिलेले आहेत. सहमूळ संख्या म्हणजे दोन्ही संख्या मूळ असाव्यातच असे नाही. उदाहरणार्थ 9 आणि 10 या सहमूळ आहेत पण 9 ही मूळ संख्या नाही. तसेच प्रत्येक मूळ संख्या आणि 1 ही नेहमी सहमूळ असतात. त्याच पद्धतीने बघा 2 मूळ संख्या ह्या सहमूळ संख्या असतातच. उदाहरणार्थ 3 आणि 5 ह्या मूळ संख्या आहेत तर त्या सहमूळ संख्या असतातच कारण 3 आणि 1 यामध्ये 1 हा एकच कॉमन फॅक्टर आहे. दुसरी ट्रिक किंवा
समूह संख्या ओळखण्याचा नियम सांगायचा झाला तर क्रमवार नैसर्गिक संख्या ह्या समूह संख्या असतात. उदाहरणार्थ 1 2 3 4 5 तर त्या ह्या समूह संख्या असतातच. त्याच्यानंतर पुढचा प्रकार आहे त्रिकोणी संख्या. आता त्रिकोणी संख्येची व्याख्या बघूया. त्रिकोणी संख्या म्हणजे अशा संख्यांचा समूह ज्यांना बिंदूंनी डॉट किंवा पॉइंटने मांडल्यास ते त्रिकोणाच्या स्वरूपात दिसतात, म्हणजे इक्विलॅटरल ट्रायंगलच्या स्वरूपात दिसतात, त्यांना त्रिकोणी संख्या असे म्हणतात. किंवा ज्या बिंदूंपासून समभुज त्रिकोण तयार होतो, म्हणजे समान भुजा असणारा समभुज त्रिकोण तयार होतो, त्या बिंदूंच्या संख्यांना त्रिकोणी संख्या असे म्हणतात. त्रिकोणी संख्यांवर सुद्धा भरपूर प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात. उदाहरणार्थ एक बिंदू, इथे एक बिंदूचा त्रिकोण असतो. दुसरं उदाहरण दिले 3 बिंदू, म्हणजे पहिल्या ओळीला एक बिंदू आणि दुसऱ्या ओळीला 2 बिंदू त्रिकोणात मांडलेले. आणि तिसऱ्या उदाहरण दिलेलं आहे 6 बिंदू, म्हणजे पहिल्या ओळीला एक बिंदू, दुसऱ्या ओळीला 2 बिंदू, खालच्या ओळीला 3 बिंदू, म्हणजे 1 + 2 + 3 अशा पद्धतीने इथे बिंदूंची बेरीज केली जाते. आणि 10 बिंदू आहे तो खूप आणखीन मोठा पुढचा त्रिकोण होतो. त्यामध्ये पहिल्या ओळीला 1, दुसऱ्या ओळीला 2, तिसऱ्या ओळीला 3, चौथ्या ओळीला 4 बिंदू तयार होतात. म्हणजेच 1 + 2 + 3 + 4 बरोबर 10 अशा पद्धतीने बेरीज येते. म्हणजेच त्रिकोणी संख्या या त्या संख्या आहेत ज्या 1 पासून सुरुवात करून सलग नैसर्गिक संख्यांची बेरीज करून तयार होतात. आता त्रिकोणी संख्या काढण्याची एक पद्धत आहे. त्यामध्ये पहिल्या नैसर्गिक संख्यांची बेरीज बरोबर त्रिकोणी संख्या म्हणजेच TN. मग TN बरोबर n कंसात n+1/2 हे त्रिकोणी संख्या काढण्याचे सूत्र आहे. हे सूत्र पाठच करून ठेवायचे, कारण याच्यावर बरेचसेच प्रश्न हे विचारले जातात. त्याच्यानंतर पुढची संख्या आहे रोमन संख्या. आता रोमन संख्या म्हणजे काय? रोमन संख्या ही प्राचीन रोम साम्राज्यात वापरली जाणारी संख्या पद्धती आहे, म्हणून तिला रोमन संख्या असं म्हटलं जातं. यात अक्षरे I, V, X, L, C, D, M यांच्या सहाय्याने संख्या लिहिल्या जातात. आता संख्या चिन्हे ही आपल्याला माहीत आहेतच, संख्या सुद्धा माहीत आहेत. देवनागरी संख्या ज्या आपण मराठीमध्ये 0, 1, 2, 3, 4, 5 अशा लिहितो. दुसऱ्या संख्या आहेत आंतरराष्ट्रीय संख्या, त्यामध्ये 1, 2, 3, 4, 5, 6, 7 अशा पद्धतीने लिहिल्या जातात. आणि हा आत्ता जो अभ्यासतोय तो रोमन संख्या, त्यामध्ये I, V, X, L, C, D, M ही 7 चिन्हे वापरली जातात आणि याद्वारेच संख्या लिहिल्या जातात. म्हणजेच रोमन अंकात ही संख्या लिहिली जाते, म्हणून हिला रोमन संख्या असे सुद्धा म्हणतात. आता इथं खाली त्यांनी काही उदाहरणे दिली आहेत. आता I म्हणजे 1, डबल I म्हणजे 2, ट्रिपल I म्हणजे 3, IV म्हणजे 4, V म्हणजे 5, VI बरोबर 6, V डबल I बरोबर 7, V ट्रिपल I बरोबर 8 आणि X बरोबर 9 आणि X बरोबर 10 अशी ही संख्या चिन्हे आहेत रोमनमधील. तर याच्या सहाय्याने आपण गणित शिकू शकतो. आता या रोमन संख्यांना किमती आहेत. I ची किंमत 1 दिलेली आहे इथं त्याने, V ची किंमत 5 दिलेली आहे, X ची किंमत 10 दिलेली आहे, L ची किंमत 50 दिलेली आहे, C ची किंमत 100 दिलेली आहे आणि D ची
500 आणि एमची 1000 या पद्धतीने इथं त्यांच्या संख्यांच्या किमती आहेत. यावर सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात. आता या रोमन संख्येचे सुद्धा काही नियम आहेत, रूल्स आहेत, तर ते पाहूया. पहिला नियम आहे आय, एक्स, सी, एम हे चिन्ह जास्तीत जास्त 3 वेळाच वापरले जाते. उदाहरणार्थ 3 वेळाच वापरले जाते. उदाहरणार्थ बघा, आय बरोबर 1, डबल आय 2, ट्रिपल आय 3, पण त्याच्यापेक्षा जास्त वापरले की नाही, 3 वेळात जास्तीत जास्त हे आय हे वापरलेलं आहे. ज्यावेळेला 4 हा अंक काढायचा असतो तेव्हा व्हीच्या डाव्या बाजूला आय घातलं जातं, म्हणजे व्हीची किंमत 5 आहे. 5 वजा 1 बरोबर 4. अशा पद्धतीने हे लिहिलं जातं. 20 लिहायचं आहे तर एक्सची किंमत 10 आहे म्हणून एक्स असं लिहिलं जातं. 30 लिहायचं आहे तर एक्स अशा पद्धतीने 3 वेळाच लिहिलं जातं. 4थ्या वेळा लिहिलं जात नाही, कारण तसा नियमच आहे. आता जर 40 लिहायचं असेल तर एलची किंमत 50 आहे आणि एक्सची 10 आहे. मग डाव्या बाजूला संख्या असेल तर ती वजा केली जाते, म्हणून एक्स आणि यल म्हणजेच 40 अशा पद्धतीने इथे लिहिलं जातं. दुसरा एक रूल्स आहे रोमन संख्येमध्ये, फी, यल, डी हे चिन्ह एकदाच वापरायचं आहे. उदाहरणार्थ व्हीची किंमत 5 आहे तर 10 लिहायचं आहे तर व्ही लिहिता येत नाही, किंवा यलची किंमत 50 आहे तर 100 आपल्याला लिहायचं आहे तर यल लिहिता येत नाही. अशा पद्धतीने. आणि बेरीज असेल आणि वजाबाकी याच्यामध्ये सुद्धा 2 ट्रिक्स आहेत. जर मोठ्या संख्येच्या उजवीकडे एखादी संख्या असेल तर ती बेरीज करायची असते आणि डाव्या बाजूला जर असेल तर तिथं वजाबाकी करायची असते. उदाहरणार्थ एक्सची किंमत 10 आहे प्लस आय म्हणजे 1 बरोबर 11 आलं. 10 अधिक 1 आणि वजाबाकी कशी येते बघा, आय फी म्हणजे फीची किंमत 5 आहे आणि डाव्या बाजूला आय आहे म्हणून 1 वजा 5 बरोबर 4, किंवा आय एक्स, आयची किंमत 1 आहे, एक्सची किंमत 10 आहे, 1 वजा 10 बरोबर 9. अशा पद्धतीने रोमन संख्येची बेरीज वजाबाकी केली जाते. यानंतर आहे स्थानिक किंमत, तिलाच प्लेस व्हॅल्यू असं म्हटलं जातं. आता स्थानिक किंमत म्हणजे संख्येतील प्रत्येक अंकांचा त्याच्या स्थानानुसार मूल्य काढणे किंवा ठरवणे म्हणजे स्थानिक किंमत होय. कोणतीही संख्या असेल तर त्या प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत ही त्या संख्येतील अंकाच्या एकक, दशक, शतक, हजार, दशहजार या अशा स्थानानुसार ठरते. उदाहरणार्थ संख्या दिलेली आहे 425. यामध्ये 5 एकक आहे म्हणजे युनिट्स आहे, 2 दशक आहे म्हणजे 10च्या ह्याच्यात आहे आणि 4 शतक आहे म्हणजे 100 आहे. आता याचं सूत्र जर असेल तर स्थानिक किंमत बरोबर अंक गुणुले स्थानाचं मूल्य. उदाहरणार्थ 732 बरोबर 7 गुणुले 100 म्हणजे शतक स्थान आहे म्हणून 700, 3 गुणुले 10 30, 2 गुणुले 1 बरोबर 2 म्हणजे एकक, दशक, शतक. 732 अशी ह्याची स्थानिक किमतीचं विभाजन केलेलं आहे. आता परीक्षेमध्ये अशी एखादी संख्या दिलेली जाते 732, हिचे स्थानिक किंमत काढा. मग 7ची स्थानिक किंमत 700 आलेली आहे, 3ची स्थानिक किंमत 30 आलेली आहे. या पद्धतीने स्थानिक किंमत काढतात आणि यातच दर्शनी किंमत सुद्धा विचारली जाते. आता दर्शन म्हणजे पाहणे किंवा दिसणे. यामध्ये 7ची दर्शनी किंमत 7च येते, 3ची दर्शनी किंमत 3च येते, कारण
जी संख्या दिसते ती संख्या म्हणजे तिची दर्शनी किंमत. अशा पद्धतीने स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत ही काढली जाते. त्यानंतर पुढचा आहे प्रकार विस्तृत रूप. तिलाच एक्सपांडेड फॉर्म असं म्हटलं जातं. आता विस्तृत रूप म्हणजे काय, तर विस्तृत रूप म्हणजे संख्येतील प्रत्येक अंकांचे स्थानिक किमतीच्या रूपात लिहिणे म्हणजे विस्तृत रूप होय. किंवा विस्तृत रूपालाच विस्तारित रूप असंही म्हटलं जातं. यामध्ये अंकांच्या स्थानिक किमतीच्या बेरजेच्या रूपात लिहिणे म्हणजे विस्तारित रूपांतर करणे होय. उदाहरणार्थ 732, यामध्ये 700 अधिक 30 अधिक 2 असं तिचं रूपांतर केलेलं आहे. म्हणजेच संख्येला त्याच्या अंकाच्या स्थानानुसार भागामध्ये विभाजित करणे म्हणजे विस्तारित रूपात रूपांतर करणे. आता इथं 3 उदाहरणे दिलेली आहेत. पहिलं आहे 589, याचं विस्तृत रूप म्हणजे 500 अधिक 80 अधिक 9. दुसरं आहे 4021, 4000 अधिक 0 अधिक 20 अधिक 1. तिसरं आहे 36, 30 अधिक 6. आता याच्यापेक्षा सोपी जर पद्धत लक्षात ठेवण्यासाठी केली ती म्हणजे एखादा अंक असेल, 3 अंकी संख्या असेल, 4 अंकी संख्या असेल, तर तिच्यावर किती अंक आहेत तेवढे शून्य दिले तरी तिचं सुद्धा विस्तारित रूपात अगदी सोप्या पद्धतीने करता येतं. त्याच्यानंतर संख्याज्ञानमध्ये पुढचा प्रकार आहे सूचनानुसार संख्या तयार करणे म्हणजे काय. यामध्ये जेव्हा आपल्याला काही अटी, नियम किंवा सूचना दिल्या जातात आणि त्या सूचनानुसार योग्य संख्या तयार करायची असते तेव्हा त्याला सूचनेनुसार संख्या तयार करणे असे म्हणतात. हे गणितातील संख्या प्रणाली म्हणजेच नंबर सिस्टीम आणि स्थानिक किंमत पद्धती प्लेस व्हॅल्यू सिस्टीम या संकल्पनांवर आधारित असते. यामध्ये दिलेल्या अंकांपासून सर्वात मोठी संख्या तयार करा, सर्वात छोटी संख्या तयार करा, एखादा अंक विशिष्ट स्थानावर ठेवून संख्या तयार करा, सम संख्या तयार करा, विषम संख्या तयार करा किंवा 4 अंकी संख्या तयार करा ज्यात 5 हा अंक यावा, अशा पद्धतीने सूचना दिलेल्या असतात आणि त्या संख्या तयार करण्यास सांगितलं जातं. आता यावर तशी उदाहरणे बघूया. इथं एक उदाहरण दिलेलं आहे. दिलेले अंक वापरून संख्या तयार करा. यामध्ये 2, 5, 7 या अंकांचा वापर करून सर्वात मोठी 3 अंकी संख्या तयार करा. इथे 3 अंक दिलेले आहेत आणि 3 अंकी संख्या तयार करण्यास सांगितलेले आहे. मग आता सगळ्यात मोठा अंक कुठला आहे 7, म्हणून तो सुरुवातीला येणार. त्याच्यानंतर 5 आणि त्याच्यानंतर 2 अशा पद्धतीने आपली मोठी संख्या तयार झाली. आता दुसरं उदाहरण दिलेलं आहे 3, 8, 1 या अंकांचा वापर करून सर्वात लहान 3 अंकी संख्या तयार करा. आता लहान संख्या इथे तयार करायची आहे म्हणून सर्वात लहान अंक कुठला आहे 1, म्हणून सुरुवातीला 1 घेतलेला आहे. त्याच्यानंतर लहान आहे 3 आणि त्याच्यानंतर आहे 8, म्हणजे इथं 138 हा अंक तयार झालेला आहे. त्याच्यानंतर दुसरी सूचना इथं दिलेली आहे बघा. हा उदाहरण दिलेलं आहे. दिलेल्या अंकांच्या स्थानानुसार संख्या तयार करा. म्हणजे इथं एकक, दशक, शतक, हजार या पद्धतीने तिथं स्थान दिलेले आहेत आणि त्यानुसार संख्या तयार करायची आहे. 100व्या शतकावर 5, 10व्या शतकावर 2 आणि एकक किंवा युनिट्समध्ये 7 अंक ठेवा असं हे उदाहरण आहे. तर आता 100व्या स्थानावर म्हणजे शतक, 5 शतक, 2 दशक आणि 7 एकक म्हणून 527 ही संख्या तयार झालेली आहे. दुसरं उदाहरण दिलेलं आहे 1000व्या स्थानावर 1, 100व्या स्थानावर 4, 10व्या स्थानावर 6
आणि एककमध्ये 3. मग 1, 3 एकक, 6 दशक, 4 शतक आणि 1000 म्हणून 1463 ही संख्या तयार झालेली आहे. आता इथं दुसरी गणित दिलेलं आहे. दिलेल्या अंकींचा क्रम बदलून विविध संख्या तयार करा. यामध्ये अंक दिलेले आहेत, त्यांचा क्रम जो आहे तो बदलून इथं 3 अंकी संख्या तयार करायला सांगितलेली आहे. मग 2, 3, 5 असे अंक दिलेले आहेत. तर या वेगवेगळ्या पद्धतीने वापरून इथे संख्या तयार करायची आहे. मग सुरुवातीला 235 आहे तशी क्रमाने घेतलेली आणि संख्या तयार केलेली आहे. दुसऱ्या वेळेला बघा इथं 253 म्हणजे 2 नंबरला 5 घेतलेला आहे, 3 नंबरला 3 ठेवलेला आहे. म्हणजे अशा पद्धतीने संख्यांचा जो क्रम आहे तर तो बदललेला आहे आणि 325, 352, 523, 532 अशा पद्धतीने वेगवेगळ्या संख्या तयार केलेल्या आहेत. त्याच्यानंतर संकेत किंवा सारांश वापरून संख्या तयार करा. आता इथे सर्वात लहान 3 अंकी संख्या बनवा जी 5ने भाग जाईल. म्हणजे 5नं त्या संख्येला भाग गेला पाहिजे अशी संख्या बनवा. मग इथे 105 ही संख्या बनवलेली आहे, कारण एकक स्थानी 5 असेल तर 5ने तिला भाग जातोच. त्याच्यानंतर पुढचं आहे सर्वात मोठी 4 अंकी संख्या बनवा जी 1000 पेक्षा जास्त आहे. आता सर्वात मोठी संख्या आणि सर्वात छोट्या संख्या ह्या सुद्धा आपल्याला माहीत पाहिजेत, कारण 0 ते 9 मध्ये एक अंकी आता या सर्वात मोठी 4 अंकी संख्या बनवा असं उदाहरण आहे जी 1000 पेक्षा जास्त आहे. तर तिचं उत्तर आहे 9999 ही अशी 4 अंकी मोठी संख्या आहे. त्याच्यानंतर पुढील उदाहरण आहे दिलेल्या अंकापासून 5 ने सुरू होणारी संख्या तयार करा. अंक दिलेले आहेत 5, 1, 6, 3. यामध्ये सुरुवातीला मात्र 5च हा अंक ठेवायचा आहे. मग 5163, 5316, 5731 अशा ह्या वेगवेगळ्या संख्या तयार केलेल्या आहेत. त्याच्यानंतर शेवटचा मुद्दा आहे सरासरी. तिलाच मीन किंवा ॲव्हरेज असं म्हटलं जातं किंवा मध्यमान असं सुद्धा म्हटलं जातं. तर सरासरी म्हणजे काय, तर एखाद्या समूहातील किंवा संख्यांच्या संचातील सर्व संख्यांची बेरीज करून ती एकूण संख्येच्या संख्येने भागली तर मिळणाऱ्या परिणामाला सरासरी म्हणतात. आता सरासरी काढण्याचं फॉर्म्युला किंवा सूत्र असं आहे. सरासरी बरोबर एकूण संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. उदाहरणार्थ एखाद्या विषयातील विद्यार्थ्यांचे गुण असतील तर ते दिलेले जातात आणि त्यांची बेरीज करायची असते आणि त्याला एकूण किती विद्यार्थ्यांचे गुण आहेत तर त्याने भागायचं असतं. उदाहरणार्थ 5 विद्यार्थ्यांचे इथं इंग्रजी विषयातील गुण दिलेले आहेत, म्हणून 5 विद्यार्थ्यांचे गुणांची बेरीज करायची आहे. 20 + 25 + 30 + 35 + 40 बरोबर 150 भागिले 5 बरोबर 30. म्हणजेच त्या विद्यार्थ्यांची गुणांची सरासरी आहे 30. आता त्यानंतर पुढील भाग आहे संख्यांवरील क्रिया. म्हणजे संख्याज्ञान पाहिलं आपण तर ह्या संख्यांवर ज्या क्रिया आहेत तर त्या बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार ह्या आहेत. तर बेरीज म्हणजे काय, तर त्याला इंग्रजीमध्ये ॲडिशन असं म्हटलं जातं. त्याचा अर्थ 2 किंवा अधिक संख्यांची एकत्रित बेरीज करणे. त्याचं चिन्ह उभी आणि आडवी रेष म्हणजे अधिक या पद्धतीने दाखवलं जातं. उदाहरणार्थ 12 + 8 बरोबर 20. या बेरजेचे वैशिष्ट्य असे सांगता येईल की बेरीज करताना संख्यांचा क्रम बदलला तरी उत्तर तेच येतं. उदाहरणार्थ 8 + 12 किंवा 12 + 8 बरोबर उत्तर तेच येतं. आणि
एखाद्या संख्येमध्ये शून्य मिळवले असता उत्तर 30 संख्या येते. म्हणजे शून्य ही बेरजेसाठी तटस्थ संख्या आहे. वजाबाकी, वजाबाकीलाच सबस्ट्रॅक्शन असं म्हटलं जातं. म्हणजेच एका संख्येतून दुसरी संख्या कमी करणे म्हणजे वजाबाकी करणे. वजाबाकीचे चिन्ह हे आडव्या रेषेने दाखवलं जातं. उदाहरणार्थ 15 वजा 7 बरोबर 8. वजाबाकीचं वैशिष्ट्य, वजाबाकीत क्रम बदलला तर उत्तर बदलते. उदाहरणार्थ 15 वजा 7 बरोबर 8, पण 7 वजा 15 बरोबर -8. म्हणजे वजाबाकीत क्रम बदलल्यामुळं उत्तर हे वेगळं आलेलं आहे. वजाबाकी ही प्रत्यक्षात बेरजेची उलट क्रिया आहे. गुणाकार, गुणाकारालाच मल्टिप्लिकेशन असं म्हटलं जातं. यामध्ये एखादी संख्या अनेक वेळा स्वतःशीच बेरीज करणे म्हणजे गुणाकार करणे होय. गुणाकाराचं चिन्ह हे क्रॉसचं चिन्ह किंवा एक्स या पद्धतीने दाखवलं जातं. उदाहरणार्थ 6 गुणिले 4 बरोबर 24. म्हणजेच 6ची 4 वेळा केलेली बेरीज. याचं वैशिष्ट्य, संख्यांचा क्रम बदलला तर उत्तर तेच येतं. उदाहरणार्थ 4 गुणिले 6 आणि 6 गुणिले 4 बरोबर 24च येतं. 1 ही गुणाकाराची तटस्थ संख्या आहे. उदाहरणार्थ 25 गुणिले 1 बरोबर 25च उत्तर येतं. शून्यने कोणत्याही संख्येला गुणली तर उत्तर 0 येतं. उदाहरणार्थ 45 गुणिले 0 बरोबर 0. म्हणजे कितीही मोठी संख्या असेल तिला जर शून्याने गुणलं तर उत्तर 0च येतं. भागाकार क्रिया, तिलाच डिव्हिजन असं म्हटलं जातं. भागाकार म्हणजे काय? एखादी संख्या दुसऱ्या संख्येने समान भागात विभागणे म्हणजे भागाकार होय. याचं चिन्ह रेष व वर खाली टिंब या पद्धतीने दाखवलं जातं. उदाहरणार्थ 20/5 बरोबर 4. वैशिष्ट्य, भागाकारात क्रम बदलल्यास उत्तर बदलते. उदाहरणार्थ 20/5 बरोबर 4, पण 5/20 केलं तर 0.25 असं उत्तर येतं. 1 ने भाग केला तर 30 संख्या येते. उदाहरणार्थ 36/1 बरोबर 36च येतं. 0 ने कोणत्याही संख्येचा भाग करता येत नाही. अशा पद्धतीने ही क्रिया व त्याची वैशिष्ट्ये आपण पाहिली.
आता आपण संख्याज्ञान, संख्यांवरील क्रिया यावरील TET व टेट परीक्षात विचारले जाणारे प्रश्न सोडवणार आहोत. त्यामधील पहिला प्रश्न आहे 2,02,000 याला अंकात कसे लिहितात? संख्याज्ञानमध्ये आपण एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लाख या पद्धतीने संख्या कशी मोजली जाते, लिहिली जाते हे पाहिलेलं आहे. आता या गणितामध्ये 2,000 ही संख्या कशी होते बघूया. एकक, दशक, शतक हा पर्याय नाही. एकक, दशक, शतक, हजार नाही. एकक, दशक, शतक, हजार, दशहजार आणि लाख. म्हणून पर्याय क्रमांक 3 जो आहे तर ते योग्य उत्तर आहे. त्याच्यानंतर दुसरं गणित पाहूया. 5,43,823 या संख्येतील 3 या अंकांच्या स्थानिक किमतीतील फरक किती? स्थानिक किंमतीतील फरक आपल्याला काढायचा आहे. तर 3 हे अंक या संख्येमध्ये 2 वेळा आलेले आहेत. एका 3ची किंमत 3,000 होते. 3 आकडे आहेत म्हणून 3 शून्य दिले. त्याच्यानंतर दुसऱ्या 3ची किंमत फक्त 3 होते. फरक काढायचा आहे म्हणून आपल्याला वजाबाकी केली. आता हे शून्य खोडून वर मांडायचं, हे शून्य खोडून वर मांडायचं. ह्या 3 मधला एक हातचा इकडे घ्यायचा. 9 9 10 10तनं 3 गेले, 7 राहिले. 9 9 आणि 2 म्हणजेच 5,43,823 या संख्येतील 3चा फरक आहे 2,997. 4 पर्यायांपैकी पर्याय क्रमांक 1 हे उत्तर योग्य आहे. त्याच्यानंतर आपण तिसरं उदाहरण अभ्यासूया. तिसरं उदाहरण आहे खालीलपैकी कोणती संख्या मूळ नाही? आता मूळ संख्या कशाला म्हणतात आपण पाहिलेलं आहे. एक व ती संख्या स्वतः भाग जाते तिला आपण मूळ संख्या असे म्हणतात. मग 1 11, एक अन्य एक भाग जातो आणि 11ने मूळ संख्या आहे. 13 1 आणि 13ने भाग जातो म्हणून मूळ संख्या आहे. 15 आणि 17 17 सुद्धा 1 आणि 17नच भाग जातो त्यामुळे सुद्धा मूळ संख्या आहे. 15ला 1न 5न आणि 15न 3ने भाग जातो, 3 संख्येने भाग जातो म्हणून पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. त्याच्यानंतर कोणत्या 2 जोडमूळ संख्यांच्या बेरजेचा वर्ग 144 आहे? आता जोडमूळ संख्या कशाला म्हणतो आपण? ज्या मूळ संख्येतील जोड्यातील संख्या 2चा फरक आहे अशा मूळ संख्यांच्या जोड्यांना जोडमूळ किंवा जोड्यामूळ संख्या असं म्हणतो. मग आता ह्या मूळ संख्यांमध्ये 2चा फरक पाहिजे. 1 11मध्ये 2चा फरक आहे का? नाही. त्यामुळे हा पर्याय काय बरोबर नाही. 3 9 मध्ये सुद्धा 2चा फरक नाही. 5 7 मध्ये 2चा फरक आहे. 8 4 मध्ये सुद्धा 2चा फरक नाही. म्हणून 5 आणि 7 हे याचं योग्य उत्तर आहे. कारण 5 अधिक 7 बरोबर 12 आणि 12चा वर्ग 144 आहे. म्हणून पर्याय क्रमांक सी हे याचं योग्य उत्तर आहे. त्याच्यानंतर 8वं उदाहरण पाहूया. 712च्या मागील 34वी विषम संख्या कोणती? आता विषम संख्या कशाला म्हणतात हे आपल्याला माहीत आहे. ज्या संख्येला 2ने भागले असता बाकी 1 उरते तिला आपण विषम संख्या असे म्हणतात. मग 712च्या पाठीमागील आपल्याला विषम संख्या शोधायची आहे. आता विषम संख्येच्या एकक स्थानी 1 3 5 7 9 हे अंक असतात. आता 2 आहे म्हणजे 712 ही कशी आहे? सम संख्या आहे. मग 712च्या आधीची आपल्याला संख्या शोधायची आहे विषम संख्या. ती कुठली येणार?
711 येणार. आता 711च्या आधी 34वी, आता 712 मधून 1 गेलं म्हणून इथं 33वी काय येणार? विषम संख्या. आता विषम संख्येमध्ये 2चा फरक असतो म्हणून गुणले 2 करायचं. आता हे उदाहरण सोडवूया. 711 वजा 33 गुणिले 2 66. 711 मधून 66 गेले, राहिले 645. त्यामुळं पर्याय क्रमांक 1 हे याचं योग्य उत्तर आहे. त्याच्या पुढचं गणित आपण पाहूया. 1 ते 50 पर्यंतच्या सर्व समसंख्यांची बेरीज किती? आता 1 ते 50 मध्ये एकूण समसंख्या किती आहेत? 25 आहेत. आता 1 ते 50 मध्ये सर्व समसंख्या, आता ज्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो तिला आपण समसंख्या म्हणतात, हे आपण पाहिलेलं आहे. आता यामध्ये पहिली संख्या समसंख्या कुठली आहे? 2 आहे. त्यांची बेरीज करायची आहे आणि शेवटची समसंख्या ही 50 आहे. आणि एकूण समसंख्या 1 ते 50 मध्ये 25 आहेत. आता यामध्ये भागिले 2 आपल्याला करायचं आहे, कारण 2, 4, 6 ह्या पटीतच समसंख्या सुद्धा असतात. मग 52/2 गुणिले 25 हे सोडवायचं. बेके बे, बेदुनी 4, बेसक्क 12, 26 गुणिले 25 करायचं आहे. याचा गुणाकार 650 येतो म्हणून पर्याय क्रमांक 1 हे याचं योग्य उत्तर आहे. त्याच्यानंतर 10वं गणित पाहूया. x ही विषम संख्या आहे, तर xच्या पूर्वीची 8वी समसंख्या कोणती? बघा, आणखीन एकदा प्रश्न वाचते. सम विषम संख्येंवर वारंवार TET परीक्षेत सुद्धा प्रश्न विचारले जातात. त्यामुळे प्रश्न हा समजून घेऊया. x ही एक विषम संख्या आहे, म्हणजे x ला काय केलेले आहे? त्यांनी विषम संख्या मांडलेली आहे. तर xच्या पूर्वीची 8वी समसंख्या कोणती? आपल्याला 8वी समसंख्या काढायची आहे. आता xच्या आधीची पहिली समसंख्या येणार x वजा 1. xच्या नंतरची दुसरी संख्या विषम संख्या येणार x वजा 3. तिसरी विषम संख्या येणार x वजा 5. चौथी येणार x वजा 7. पाचवी येणार x वजा 9. त्याच्यानंतर x वजा 11 6वी, x वजा 13 7वी आणि x वजा 15 ही विषम संख्या येणार. मग x वजा 15 पर्याय क्रमांक 2 आहे म्हणून हे याचं योग्य उत्तर आहे. या पद्धतीने आपण सोडवू शकतो. किंवा आणखीन एक पद्धत वापरली जाते बघा. x ही काय आहे? विषम संख्या आहे. xच्या पूर्वीची 8वी संख्या आपल्याला विचारलेली आहे. अगोदरचे वजा चिन्ह 8वी संख्या आहे म्हणून 8 गुणिले 2चा फरक असतो मग विषम संख्येत, म्हणून गुणिले 2. आता हे गणित आपण सोडवूया. x वजा 8 दुनी 16.
आता 16 ही समसंख्या आहे, म्हणून x वजा 16 केलं तर 15, म्हणून पर्याय क्रमांक बी हे याचं योग्य उत्तर आहे. त्याच्यानंतर 12वं गणित पाहूया. क्रमशः 11 पासून 40 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? आपण आता नैसर्गिक संख्या सुद्धा कशाला म्हणतात हे पाहिलेलं आहे. तर आता इथं 11 पासून 40 पर्यंत सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज विचारलेली आहे. आता यामध्ये एक सूत्र आहे, तर त्या सूत्राचा वापर करायचा आहे. त्यामध्ये पहिली संख्या कुठली दिलेली आहे, तर 11 दिलेली आहे, आणि शेवटची संख्या कुठली दिलेली आहे, तर 40 दिलेली आहे. मग 11 अधिक 40 भागिले 2 करायचं आहे, गुणुले 11 ते 40 पर्यंत 30 संख्या येतात. तर हे सोडवूया. 11 अधिक 40 51 भागिले 2 गुणुले 30 बरोबर बेनं भाग घालूया. बे के बे, बे पंची 10, 51 गुणुले 15 करूया, बरोबर आलं 1530 भागिले 2.